भजन कीर्तनाच्या नामघोषामध्ये ही शोभायात्रा चावडीवर येत असे. या ठिकाणी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची आरती होत असे. ती रात्र चावडीवरच वास्तव्य करून बाबा सकाळी सकाळी द्वारकामाईवरती परतात. आजही गुरुवारी रात्री 9:15 वाजता बाबांची प्रतिमा, पादुका यांची पालखी समाधी मंदिराकडून काढण्यात येऊन द्वारकामाईवरून चावडीवर आणली जाते. त्याकाळी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा गोपाळराव बोटी, काकासाहेब दीक्षित, सगनराव नाईक आदींनी साईबाबांच्या आध्यात्मिक प्रेरणेतून एक बावडी साकार केली. हीच ती बावडी जिने शिर्डीवासियांना जीवन दान दिलं. बाबांचं लेंडी बागेवर सुद्धा खूप प्रेम होतं. त्या काळी हे उद्यान नागफणी नावाचं जंगल होतं. बाबा आपल्या दिनचर्येतील बराचसा काळ या ठिकाणी व्यतीत करत. या बागेतील लिंबाच्या झाडाखाली बाबांनी एक दिवा प्रज्वलित केला. आजही तो दिवा त्याच ठिकाणी तेवत आहे. प्राणीमात्रांवरती बाबांचं विशेष प्रेम होतं. तासीम नामक एका भक्ताने बाबांना अश्व भेट म्हणून दिला. बाबांनी या अश्वाचं नाव ठेवलं श्यामसुंदर. ज्या ठिकाणी या अश्वाला ठेवलं जातं तिथे पूर्वी प्राथमिक शाळा होती आणि हाच तो श्यामसुंदर हॉल जिथे या अश्वाची प्रतिकृती आहे. आज शिर्डी संस्थान हे एक समृद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जातं. बाबांच्या अनेक आठवणी संस्थानने जतन करून ठेवल्यात. दीक्षितवाडा, बुटीवाडा, चावडी या केवळ दगडी इमारती नसून आजही या वास्तू बाबांच्या आठवणींना उजाळा देतात. साईबाबा शिर्डी देवस्थाननं येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. भक्तनिवास, प्रसादालय, ज्या ठिकाणी रोज हजारो भक्त प्रसाद ग्रहण करतात. त्याचप्रमाणे साई हॉस्पिटल या अद्ययावत हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. गरीबातल्या गरीबाला इथे उपचार दिले जातात. तसंच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कन्या विद्यालय, ज्युनियर कॉलेज यासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. येथील वस्तू संग्रहालयामध्ये बाबांची प्रतिमा, रथ, पालखी आदी वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. वर्षभरामध्ये 3 मोठे उत्सव इथे साजरे केले जातात. रामनवमी, गुरुपौर्णिमा, विजयादशमी हे उत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरे होतात. सकाळी 6 वाजता साईनाथ आणि समाधीला मंगल स्नान घातलं जातं. 7:30 वाजता संस्थानच्या वतीने अभिषेक घातला जातो. तर 9 वाजता भक्तगणांच्या वतीने अभिषेक अर्पण केला जातो. सायंकाळी धूप आरती केली जाते. 12 वाजता मध्यान्ह आरती केली जाते. तर रात्री 12 वाजता शेजारती केली जाते. साईंचं दर्शन करण्यासाठी दररोज दूर दूरून भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. साईंचं दर्शन घेऊन भाविक धन्य धन्य होतात. मनातले सारे विचार साई दर्शनाने नष्ट होतात. साईंच्या दर्शनाने मनातील लालसा, अविचार आणि अहंकाराचा नाश होतो. सन 1918च्या जून महिन्यामध्ये बाबांनी सांगितलं, 9 दिवस 9 तारीख अल्लाह मी या दोन्ही घेऊन जाईन, मर्जी अल्लाहची, असे शब्द बाबांनी उच्चारले. 15 ऑक्टोबर 1918 पवित्र रमजान महिन्याचा 9वा दिवस, वार मंगळवार, दुपारी 2:30 वाजता साईनाथांनी स्वेच्छेने प्रयाण केलं. देह त्यागण्यापूर्वी बाबांनी सांगितलं, आता माझं इथे मन लागत नाही, वाड्यामध्ये घेऊन चला मला. हीच बाबांची शेवटची इच्छा. दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी बाबा पंचतत्वात लीन झाले. त्यांचा देह बोटीवाड्यामध्ये विराजमान झाला. आता साईनाथ आपलं कार्य समाधीद्वारे करू लागले आणि बाबांची समाधी आज विश्वाचं मंदिर बनलं. आज विविध धर्मीय बाबांच्या समाधीवरती दर्शनासाठी येतात. बाबांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना न्याय मिळतो, त्यांचं दुःख हरण होतं.
श्रद्धा आणि सबुरी, सबका मालिक एक या शब्दांनी भक्तांचं जीवन प्रकाशमान होतं. आरती साई बाबा, सौख्यदातार जीवा, चरणा रजतळी, द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. अशा या कृपाळू साईंच्या करोडो भक्तांपैकी एक आहेत मुंबईचे मनू गिडवाणी. बाबा आणि बाबांना सर्वस्व मानणारे गिडवाणी शिर्डीपासून शेकडो किलोमीटर दूर राहत असले तरी साईंचं नामस्मरण करीत अंतःकरणाच्या दिव्य दृष्टीनं ते दररोज साईनाथांचं दर्शन घेतात, साईंची सेवा करतात, साईंची पूजा करतात, साईंचं भजन गातात, साई भक्तीत तासनतास रममान होऊन जातात. श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. विश्वात सुख शांती नांदावी म्हणून साईबाबांच्या चरणात नतमस्तक होऊन जातात. द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. शांत मनमिळाऊ स्वभावाचे गिडवाणी दुसऱ्याला मदत करण्यासाठी, इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी धडपड करीत असतात. मग तो त्यांच्या ओळखीचा असो अथवा ते जात धर्म उच्च नीच असा भेदभाव मानत नाहीत. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत आणि माणुसकीच्या नात्यानेच समाजाकडे बघायचं ही साईनाथांची शिकवण त्यांच्या विशाल सागरा एवढ्या हृदयात आणि नसानसात भिनली आहे. दुसऱ्याच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानणारे मनुजी साईनाथांची शिकवण, त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवित आहेत. या पवित्र कार्यासाठी त्यांनी साई भक्तीपर पुस्तकांचं लिखाणही केलं असून शिर्डीच्या पावनभूमीत त्यांचं प्रकाशनही झालं आहे. आई, बहीण, मुलगी आणि पत्नी अशा विविध रूपात वावरणाऱ्या स्त्रीला ते ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानतात. कारण पहिले या जगतमातेचा जन्म झाला आणि नंतरच तुम्ही आम्ही या धर्तीवर अवतरलो. जन्माला आलो आहोत तर आपलं सारं आयुष्य साई भक्तीत आणि जनसेवेसाठी झोकून द्यावं असा त्यांनी दृढ निश्चय केला आहे. संपूर्ण जीवन दुसऱ्यासाठी व्यथित करणारे आणि मरणाचीही पर्वा न करणाऱ्या गिडवाणींनी मृत्यूनंतर आपले नेत्र दान करण्याचा संकल्प केला आहे. कारण अंधारात चाचपडणाऱ्या एका दृष्टीहीनाचं जीवन यानं प्रकाशमान होणार असून ईश्वरानं निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी बघण्याची संधी त्या नेत्रहीनाला लाभणार आहे. साईंमध्येच ईश्वर आणि अल्लाला शोधणारे गिडवाणी अंधबांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साई भक्तांना नेत्रदान करण्याचं आवाहन करीत आहेत. 8 दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी, प्रभु पद पाहावया, भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा, सौख्यदाता जीवा, चरणा रजतळी. साईनाथांची कृपादृष्टी तुम्हा आम्हा सर्वांवरच आहे. यात साईंचे आशीर्वाद घेऊन समाजासाठी खूप काही करण्याची मनीषा बाळगणाऱ्या मनुभाई गिडवाणी यांच्यासारख्या साई भक्तांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनीही पुढं आलंच पाहिजे. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.